तर इनिशियली ओके फ्रॉम स्टार्टिंग आपण काय काय बघितलं फाईल हँडलिंग मध्ये, तर व्हॉट इज फाईल बघितली, फाईलला कुठल्या टाईपचा डेटा लागतो, जसं आपल्याला कळलं की बाईट स्ट्रीम मध्ये त्याला डेटा लागत असतो. सो वी हॅव टू प्रोव्हाइड ओके डेटा इन टू स्ट्रीम फॉर्मॅट. देन ओके जे काही आपले नॉर्मल डेटा टाईप ज्याला आपण प्री डिफाईन्ड डेटा टाईप असे म्हणतो, ते ऑलरेडी बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट होतात ऑटोमॅटिकली. ठीक आहे, सो त्यासाठी आपल्याला स्पेशल काही करायची गरज लागत नाही. ओके, आणि जर स्ट्रिंग असेल तर त्याला स्ट्रिंगला आपण बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट करून त्याला मॅनेज करू शकतो. ओके, बट आपल्याला आज काय करायचं गाईज, आज आपल्याला आपला पोजो क्लास आहे, सपोज आपला स्टुडंट क्लास आहे, आपला आपला एम्प्लॉयचा क्लास आहे या युजरचा क्लास आहे. सो वी हॅव टू राईट दॅट क्लास इन टू आवर फाईल. सो त्या केसमध्ये काय होतं, ऍज ए क्लासचा ऑब्जेक्ट, आता क्लासचा ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट कसा फाईलमध्ये राईट करायचा, तो डायरेक्टली ऑब्जेक्ट राईट होणार आहे का, तर नाही होणार आहे. त्यासाठी तुम्हाला इकडे काय करावं लागतं, पहिलं ऑब्जेक्ट काय असला पाहिजे, तो ऑब्जेक्ट सिरियलाइज, मस्ट बी सिरियलाइज. आता तुमचा स्ट्रिंग वगैरे जो असतो तो ऑलरेडी सिरियलाइज असतो. ठीक आहे, सो जे काही डेटा टाईप असतात ते, पण आपल्याला काय करायचं असतं, आपल्या ऑब्जेक्टला जो काय असेल, स्टुडंट असेल, युजर असेल, एम्प्लॉय असेल, तो ऑब्जेक्ट जर तुम्हाला फाईलमध्ये राईट करायचा असेल, सो त्याला फर्स्ट प्रोसेस काय येतं, त्याला सिरियलाइज करणे. तर आता तुम्हाला इकडे फाईल हँडलिंग मध्ये जो शेवटचा क्वेश्चन आपल्याला इकडे बघायचा आहे, दॅट इज व्हॉट इज सिरियलायझेशन अँड व्हॉट इज डिसिरियलायझेशन. त्याचसोबत सोबत तुम्हाला एक छोटासा कीवर्ड इकडे शिकायला मिळेल, ट्रान्झिएंट नावाचा कीवर्ड. सो सिरियलायझेशन, डिसिरियलायझेशन अँड ट्रान्झिएंट कीवर्डचा कसा यूज होतो, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाईल की सिरियलायझेशन काय असतं, डिसिरियलायझेशन म्हणजे काय. याचा प्रोग्राम कोणी विचारणार नाही तुम्हाला, विचारलं तरी खूप इझी प्रोग्राम आहे. तर सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशन हे गोष्टी तुम्हाला तर 100% विचारल्या जातील. ओके, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला ट्रान्झिएंट कीवर्ड बद्दल पण विचारू शकतात. ओके, विचारतील असं नाहीये, बट देअर 50-50 चान्सेस तुम्ही कन्सिडर करू शकता की ट्रान्झिएंट कीवर्ड काय करतो. तर आज गाईज आपण या तिन्ही गोष्टी शिकणार आहोत. सिरियलाइज कसा करायचा डेटा, डिसिरियलाइज कसा करायचा, डिसिरियलायझेशन म्हणजे काय असतं, सिरियलायझेशन म्हणजे काय असतं, ट्रान्झिएंट कीवर्डचा यूज का करायचा आणि कशासाठी यूज केला जातो ते, आणि त्यातल्या त्यात आपल्याला यासोबतच कळेल की आपल्याला ऑब्जेक्ट कसा राईट करायचा इनटू फाईल अँड हाऊ टू रीड युअर ऑब्जेक्ट इनटू ओके फ्रॉम फाईल. ओके, तर या सगळ्या गोष्टी आज आपल्याला इथे स्टडी करायच्या आहेत. सो गाईज चला ठीक आहे, पण स्टार्ट करूया डायरेक्टली डेव्हलपमेंट. त्यामध्ये तुम्हाला इझिली समजून जाईल की आपल्याला करायचंय काय आणि ते कसं केलं जातं. त्यासाठी गाईज आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे ऑब्जेक्ट असणे. सो आपण काय करूया, इकडे एक नवीन पॅकेज क्रिएट करूया. सिंपल, मी काय करतो, इकडे एक पॅकेज करतो कॉम डॉट ऑब्जेक्ट डेमो करतो, इकडे ओबीजे डेमो. ठीक आहे, यावेळी आपण एक पॅकेज क्रिएट करू, यामध्ये आपण काय करूया, एक ऑब्जेक्ट क्रिएट करू. सो ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल सो गाईज आपण काय करूया, पहिले एक स्टुडंटचा किंवा आपल्या एम्प्लॉयचा एक सिंपलचा पोजो क्लास करू. सपोज मी एम्प्लॉय करतो, एम्प्लॉय नावाचा आपण एक क्लास क्रिएट करू, पोजो क्लास क्रिएट करू, आणि या पोजो क्लासचा आपल्याला काय करता येईल, ऑब्जेक्ट क्रिएट करता येईल, आणि त्या ऑब्जेक्टला आपण रीड आणि राईट करण्याचा प्रयत्न करू फाईलमध्ये. ठीक आहे, सो त्यासाठी गाईज तुम्हाला माहिती आहे पोजो क्लासचे रूल्स काय असतात. सो पहिलं क्लास क्रिएट करा, देन ज्या काही फील्ड्स असतील त्या सगळ्या फील्ड काय असणार आहेत, प्रायव्हेट असतील. जसं की पहिली EID घेतली, सपोज एम्प्लॉय आयडी. ओके, देन प्रायव्हेट स्ट्रिंग नेम ऑफ युअर एम्प्लॉई, जेंडर ऑफ युअर एम्प्लॉई, काही इन्फॉर्मेशन आपण घेऊ शकतो जी आपल्याला हवी आहे ती. जेंडर झाले की सपोज आपण त्याचा मोबाईल नंबर, ईमेल ID ऑफ युअर एम्प्लॉई. ठीक आहे, सो त्यानंतर प्रायव्हेट स्ट्रिंग एज ऑफ युअर एम्प्लॉई अँड देन प्रायव्हेट स्ट्रिंग देन जेंडर झालंय, एज झालंय. ओके फाईन, इतकं ओके गाईज, एवढ्या फील्ड्स आपल्याकडे. ठीक आहे, सॅलरी हवी आहे तर सॅलरी घेऊ शकता, प्रायव्हेट फ्लोट सॅलरी. ठीक आहे, इतक्या सगळ्या गोष्टी आपण इकडे काय केलेल्या आहेत, एम्प्लॉईचे आपण इथे कंटेंट केलेले आहेत. सो हा काय आपला एम्प्लॉई क्लास, एम्प्लॉई क्लासच्या ह्या प्रॉपर्टीज झाल्या. देन आपल्याला एम्प्लॉई क्लास एक नॉर्मलचा कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा विदाउट पॅरामीटरवाला, दॅट इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, कारण आपल्याला इथे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पण क्रिएट करायचा असतो. सो हा फर्स्ट विल क्रिएट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, हा झालेला आहे. देन वी हॅव टू क्रिएट ए पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. सो सोर्स मेनू मध्ये जाऊन तुम्ही जनरेट कन्स्ट्रक्टर्स विथ फील्ड ऑप्शन सिलेक्ट करून सगळ्या फील्ड साठी तुम्ही काय करू शकता, कन्स्ट्रक्टर जनरेट करू शकता.
So constructor generate झाला, then we have to generate the getter setter. So again go to source menu, then generate getter setters option select करायचंय. ओके, then select all fields, कारण आपल्याला सगळ्या fields getter setters create करायचा आहे. So just because of select, we have to select all fields here. So then generate, okay, click on generate. So our Pojo class is ready guys now. ओके, सो हा जो पोजो क्लास रेडी झालेला आहे, सो आपल्याला काय करायचं आहे, याचाच ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे आणि याच्याच ऑब्जेक्टला आपल्याला फाईल मध्ये राईट करायचं आहे. आणि राईट करूनच नाहीये, तर आपल्याला तो फाईल मधला ऑब्जेक्ट काय करायचा आहे, रीड पण करायचा आहे. सो फर्स्ट वी विल ओके गो विथ द रीड राईट ऑपरेशन. सो त्यासाठी आपल्याला एक क्लास क्रिएट करायचा आहे, एम्प्लॉय रीड राईट नावाचा क्लास क्रिएट करतोय. एम्प्लॉय ऑपरेशन, ठीक आहे. सो एम्प्लॉय ऑपरेशन नावाची क्लास आहे आपल्याकडे. या क्लासमध्ये गाइज आपण पहिलं राईट करण्याचा प्रयत्न करूया आणि देन एम्प्लॉयला रीड करण्याचा प्रयत्न करू. सो त्यासाठी आपल्याला इथे काही गोष्टी लागणार आहेत. डेटा आपल्याला युजर कडनं गेट करायचा. सो वी नीड वन एम्प्लॉई, प्रायव्हेट एम्प्लॉई EMP नावाचा ऑब्जेक्ट लागेल आपल्याला. सो EMP नावाचा ऑब्जेक्ट मी त्याचा क्रिएट करून ठेवतोय. ओके, सिंपलचा एक ओके ऑब्जेक्ट क्रिएट केलेला इकडे. सो त्याचप्रमाणे आपल्याला काय लागणार आहे, स्कॅनर लागणार आहे. सो प्रायव्हेट स्टॅटिक क्रिएट करू, सपोज स्कॅनर SC इनिशियली काहीच नाही, तो पण आपण सध्याला एम्प्टी करूया. ओके, हा झाला आपला स्कॅनर पण जो आपल्याला रिक्वायर्ड होता. त्यानंतर गाइज आपल्याला तुम्हाला माहिती आहे की इथं काय करायचं, स्कॅनरला मेमरी अलोकेट करायची. सो स्टॅटिक ओके ब्लॉक घेऊया आपण आणि हा जो आपला स्कॅनर आहे न्यू करून त्याला काय करूया, मेमरी अलोकेट करणार. स्कॅनर सिस्टम डॉट इन, तर यावेळी आपण त्याला मेमरी अलोकेट केली गेली आहे. सो हा झाला स्कॅनर क्रिएट. नाउ व्हॉट यू हॅव टू डू, वी हॅव टू गेट द डेटा फ्रॉम द युजर. सो वी हॅव टू क्रिएट वन मेथड, पब्लिक void गेट एम्प्लॉय डेटा. आता आपल्याला गेट करायचा हा एम्प्लॉय डेटा अँड दॅट डेटा वी हॅव टू राईट इनटू द फाईल. वी हॅव टू स्टोअर दॅट डेटा इनटू द फाईल. सो फाईल मध्ये राईट करण्याचा कोड सुद्धा आपल्याला ह्या गेट एम्प्लॉय मध्ये येणार आहे. सो त्यामुळे आपल्याला इकडे काय करायचं आहे, सिंपल मेसेज द्यायचा युजरला, एंटर एम्प्लॉय. जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे आपल्या एम्प्लॉयची, दॅट इन्फॉर्मेशन वी हॅव टू एंटर ओव्हर हियर. So we have to provide that okay message message here. So enter employee काय, सबसे पहले EID दे दो, then name of your employee, then gender, then age suppose, then what we have to need, we have to get the salary, a mobile number, email and सॅलरी ऑफ युअर एम्प्लॉई. इतकी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला एंटर करायची आहे. सो आपण तसा मेसेज प्रोव्हाइड केलेला इकडे. ओके, युजरला समजेल की कुठल्या सिक्वेन्स मध्ये एंटर करायचा डेटा. नाउ वी हॅव टू रीड दॅट डेटा अँड देन वी हॅव टू स्टोअर दॅट डेटा इनटू एम्प्लॉय ऑब्जेक्ट. सो वी हॅव पोजो क्लास नाव. सो वी हॅव टू यूज दॅट पोजो क्लास. बट पोजो क्लास डिक्लेअर केलाय, वी हॅवंट डिक्लेअर. ओके, वी जस्ट हॅव डिक्लेअर दॅट क्लास, वी हॅवंट ओके इनिशियलाइज इट. सो वी मस्ट हॅव टू इनिशियलाइज इट. EMP equal to new employee. So now एम्प्लॉय क्लास क्रिएट झालेला आहे. ओके, एम्प्लॉय मध्ये मेमरी अलोकेट झालेली आहे. कशाला, ID, नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, जेंडर, सॅलरी, सगळ्या या गोष्टीला ओके जे पॅरामीटर्स आहेत एम्प्लॉयचे त्या ऍट्रिब्यूट्सला मेमरी अलोकेट झालेली आहे इकडे. नाउ वी कॅन यूज गेटर मेथड अँड सेटर मेथड ऑफ एम्प्लॉय. So we will go with the setter method first. We have to set the data, set EID because we are getting EID first, then SC डॉट आपल्याला करायचंय. बट तुम्हाला माहिती आहे आपण मिक्स डेटा यूज करतोय. सो वी हॅव टू यूज द इंटिजर डॉट पार्सिंट मेकॅनिझम. सो इंटिजर डॉट पार्सिंट SC डॉट next line. So we have to read the ID as a string, then convert it into integer, and we have to store that integer ID into employee EID variable. Clear guys? ऑलरेडी आपण हे खूप वेळेस बघितलेलं आहे. सो ओके, परत एकदा तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही विचारू शकता. आहेत क्लिअर तुम्ही? हॅलो, ओके फाईन, ठीक आहे. जसं आपण एम्प्लॉयचा ID रीड केला आणि सेट केला, सेम वेनी वी हॅव टू सेट द नेम ऑफ युअर एम्प्लॉई. सेट और नेम. सो सेट नेम, सेटर मेथड फॉर युअर नेम. ओके, ऍट्रिब्यूट कॉल करणार SC डॉट नेक्स्ट लाईन, कारण स्ट्रिंग डेटा आहे. सो डायरेक्टली आपण अशा यावरनी रीड करू शकतो. ओके फाईन. सो आय विल कॉपी दिस नेक्स्ट लाईन, देन EMP डॉट सेट, काय नंतर सेट करायचंय आय थिंक, देन आपण जेंडर घेतलं का एज घेतलाय.
सो जेंडर एंटर केलेलं आहे. सो नाव वी हॅव टू सेट द जेंडर सेट झालेला आहे. EMP आता देन जेंडर झाला की जेंडर झाल्यानंतर एज करायचंय. सो सेट एज ऑफ युअर एम्प्लॉई. एज इज इंटिजर डेटा. सो अगेन वी हैव टू पार्स इट इनटू इंटिजर. देन गाइस यहाँ पे आपने we have to read it into string format and then set it. Age is what type of data? I think age ला मी string केलेला आहे. Okay, it must be integer guys. फाइन. जिकडे जिकडे आता इंटिजर नाहीये तिकडे तिकडे आपल्याला इंटिजर करणं गरजेचं आहे. सो कन्स्ट्रक्टर मध्ये पण एज जो आहे इंटिजर आहे, इंटिजर करायचं आपल्याला. देन देर इज अ रिटर्न टाइप ऑफ युअर एज कन्स्ट्रक्टर मस्ट बी द ओके. बघा इकडे थोडासा इश्यू होतोय कारण हा इंट असला पाहिजे. अँड देन एज हा जो इथे आहे हा पण सेटर मेथडला इंट पॅरामीटर गेट करणार असला पाहिजे. ओके फाइन. इकडे चेंजेस झालेले आहेत आपले. नाउ मूव टू युअर ओके क्लास. ओके फाइन गाइज. आता इकडे एज रीड करून झाले. एज नंतर मोबाईल, ईमेल आयडी आणि सॅलरी. EMP डॉट सेट मोबाईल. then mobile number is a string, so you can directly read as a string data. Then again EMP dot set email ID, so email is also string, so normally read करायचं आपल्याला. EMP dot set salary. now guys आपल्याला माहिती आहे salary is a float, so we have to convert it into float. Float dot parse float and then read it as a string. सो स्ट्रिंग मध्ये रीड करायचा. हा एम्प्लॉयचा पूर्ण डेटा रीड करून घेतलेला आहे आपण गाइज. सो दिस व्हॉट ओके वी हॅव टू रीड द एम्प्लॉय डेटा. सो हा रीड करून झालाय. नाव इफ यू वॉन्ट टू ओके राईट इट इन टू युअर फाईल. सो तुम्हाला फाईल मध्ये राईट करायचं तर तुम्ही ते काम इकडेच करू शकता. अदरवाइज यू कॅन क्रिएट युअर ओन मेथड. म्हणजे काय एक सेपरेट मेथड पण क्रिएट करू शकता. इट्स ओन मेथड फॉर ओके फाईल राईट पर्पज. बट गाइज आपण सध्याला इकडेच करण्याचा प्रयत्न करू. हाऊ टू राईट एम्प्लॉय डेटा इन टू द फाईल. ओके सो त्याचं सेपरेट मेथड पण क्रिएट करता येईल याच क्लासमध्ये आपल्याला. नो इश्यू. त्या मेथडला फक्त आपल्याला इथून कॉल द्यायला लागेल. सो तसं करण्याचा प्रयत्न करूया वाटलंच तर, म्हणजे थोडंसं सुटेबल होऊन जाईल. सो आय विल क्रिएट हिअर वन मेथड. पब्लिक करायचे पब्लिक करा, प्रायव्हेट करायचे प्रायव्हेट करा, नो इश्यू. सो पब्लिक वॉइड देन काय सेव्ह एम्प्लॉई. सेव्ह एम्प्लॉई. या सेव्ह एम्प्लॉईला आपल्याला काय करायचं गाइज एम्प्लॉय नावाचा ऑब्जेक्ट पास करायचा. सो वी हॅव टू पास द एम्प्लॉय ऑब्जेक्ट हिअर. एम्प्लॉई ई नावाने ऑब्जेक्ट मिळते. काय करतोय गाइज बघा आता या मेथडला ज्यावेळेस कॉल कराल त्या मेथडला कॉल करताना आपल्याला याला एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट पास करायचा आहे. सो वी मस्ट हॅव टू कॉल दिस पर्टिक्युलर ओके फ्रॉम दिस. सो यापेक्षा आपण काय करू जो इथे एम्प्लॉय क्रिएट केलाय ना इथे न करता आपण डायरेक्टली आपल्या मेथड मध्येच क्रिएट करू. म्हणजे पर्टिक्युलरली होऊन जातील. मेथड कम्प्लीट एम्प्लॉय पण टर्मिनेट केला जाईल इकडे. नाहीतर काय होईल यावेळी. ठीक आहे. सो या एम्प्लॉयला आपण बघा कुठे केले क्लास मेथड मध्ये क्रिएट केले. तर याचा स्कोप जो असेल तो फक्त या पर्टिक्युलर मेथड मध्येच असेल. ही मेथड रन होईल आणि रन जशी झाली कंप्लीट झाली हा एम्प्लॉई ओके डिस्ट्रॉय केला जाईल मेमरी मधून. ओके सो जस्ट बिकॉज ऑफ दॅट आपल्याला पर्टिक्युलरली द्यायचं असतं. सो हा एम्प्लॉय जो आहे मला या रीड सेव्ह मेथडला पाठवायचा आहे. कारण ही सेव्ह मेथड काय करेल हा एम्प्लॉयचा डेटा आपल्या फाईल मध्ये राईट करेल. सो फाईल मध्ये जर राईट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे आतापर्यंत आपण काय केलं फाईल इनपुट स्ट्रीम, फाईल आउटपुट स्ट्रीम या क्लासेसचा आपण यूज केलेला आहे. सो फाईल इनपुट स्ट्रीम, फाईल आउटपुट स्ट्रीम या गोष्टीचा यूज करून आपण फाईल ओके रीड आणि राईट केलेलं आहे. त्याच सोबत सोबत फाईल ओके बफर्ड आउटपुट स्ट्रीम अँड बफर्ड इनपुट स्ट्रीम पण आपण बघितलं. ओके त्या पण गोष्टीचा इकडे यूज होतोय. आता जर तुम्हाला ऑब्जेक्ट रीड राईट करायचा असेल तर ऑब्जेक्ट रीड राईट करण्यासाठी तुम्हाला कुठल्या मेथडचा यूज करावा लागेल, कुठल्या क्लासचा यूज करावा लागेल. सो त्यासाठी गाइस तुम्हाला ओके आपल्याला पहिले राईट करायचा डेटा. सो राईट करण्यासाठी कुठली मेथड यूज केली जाते सांगा. कुठला क्लास यूज करायचा आहे. हाऊ टू राईट डेटा इनटू फाईल. फाईल. सो वी हॅव टू यूज व्हॉट फाईल आउटपुट. ओके आउट होता डेटा. सो फाईल आउटपुट स्ट्रीम एफ आउट इक्वल टू न्यू. सो गाइज फाईल आउटपुट स्ट्रीम. सो यामध्ये आपल्याला फाईलचा काय पाहिजे गाइज फाईलचं इकडे लोकेशन पाहिजे. सो आपल्याला फाईल कुठे क्रिएट करायची आणि तुम्हाला माहिती आहे फाईल आउटपुट स्ट्रीम काय करतं जर फाईल प्रेझेंट नसेल सो इट विल क्रिएट दॅट फाईल and then write data into that file. So it will throw an exception guys. So हा exception throw करेल file not found. So we have to must okay की काय करायला पाहिजे त्याला कव्हर करायला पाहिजे surround with try catch. So try catch मध्ये कव्हर करून तुम्हाला जो इकडे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचे ती इन्फॉर्मेशन इकडे सांगू शकता तुम्ही. exception in
आता तुम्हाला सांगायचं कुठलं मेथड, एम्प्लॉय ऑपरेशन. ओके, सो एम्प्लॉय ऑपरेशन क्लासमध्ये सेव्ह एम्प्लॉई जो काय करतो, एम्प्लॉई ई नावाचा पॅरामीटर कंटेन करतो. सो दॅट इज युअर ओके एक्सेप्शन येण्याचे पर्टिक्युलरली इकडे एक्सेप्शन आहे. व्हॉट इज युअर एक्सेप्शन ते सांगायचं असेल सो तुम्ही सांगू शकता गाइस, तुम्ही काय करणार आहात तिकडे, ओके फाईल मिळत नाहीये. सो ओके, असा जो काही तुम्हाला द्यायचा एक्झाम्पल मध्ये तुम्ही मेसेज तुम्ही देऊ शकता. मी काय केलेलं आहे, फाईल नॉट फाउंड टू राईट एम्प्लॉई डेटा, ओके अशा वेळी मेसेज दिलेला आहे. आणि त्यानंतर E1 डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस जे काही आपल्याला हवं होतं ते आपण इकडे केलेलं आहे गाइस. ओके, सो हे तर कव्हर झालेलं आहे. नाव व्हॉट यू हॅव टू डू, फर्स्ट थिंग इज व्हॉट, आता एफ आउट हा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. एफ आउट क्रिएट केल्यानंतर नेक्स्ट काय, सो नेक्स्ट आपल्याला फाईलचं लोकेशन द्यायचं. सो गाइस आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे फाईलचं लोकेशन आपण बनवलेलं आहे. आपण आय थिंक कुठल्या ड्राईव्ह मध्ये बनवलं होतं, आय थिंक एज्युकेशन मध्ये नाही, ओके एफ ड्राईव्ह मध्ये क्रिएट केलेलं आहे. फाईल डेटा नावाचा फोल्डर आहे आपल्याकडे, यामध्ये आपल्या ह्या फाईल प्रेझेंट होत्या. तर या फाईल डेटा मध्येच आता आपण काय करणार आहात, एम्प्लॉय नावाची फाईल क्रिएट करायची. सो मी सांगितलं एफ ड्राईव्ह मध्ये कोलन कोलन एफ ड्राईव्ह कोलन डबल स्लॅश फाईल डेटा स्लॅश गाईज अँड देन वी हॅव टू गिव्ह द नेम ऑफ युअर फाईल. एम्प्लॉई नावाची फाईल आहे, ते काय नावाची फाईल आहे, एम्प्लॉई नावाची असून चालणार आहे का नुसतं, नाहीये. सो आपण त्याला काय करणार आहोत, आजची डेट 28 ओके अंडरस्कोर 07 that is month and okay 21 that is what my file dot txt is the file extension. So that is what my file. So ही जी फाईल आहे ही फाईल मी इकडे याला प्रोव्हाइड केली गेलेली आहे. सो नाव गाइज लक्षात या, काहीतरी इश्यू येतो इकडे परत, इनव्हॅलिड कॅरेक्टर. ओके इकडे आपल्याला हे डबल कोट द्यायला लागेल, फॉरवर्ड स्लॅश आहे, ओके बॅकवर्ड स्लॅश आहे, अदरवाइज यू कॅन यूज द फॉरवर्ड स्लॅशेस. ओके सिंगल असा देता येत नाही, आपण इस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर स्टडी करताना आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे. सो जस्ट ओके, आता हे काय होईल, एक यूज होईल ऍज ए फॉरवर्ड बॅकवर्ड स्लॅश आणि एक यूज होईल ऍज ए ओके और युअर इस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. अदरवाइज एक द्यायचं असेल सो यू कॅन गो विथ ओके लाईक दिस. ओके यावेळी हे पण तुमचं व्हॅलिड असेल, नो इश्यू गाइज. सो तुम्हाला जसं हवंय तसं, इट्स युअर ओके चॉईस. हे झालेलं आहे आपलं हे फाईल आउटपुट. आता हा डायरेक्टली राईट करू शकणार आहे का गाइस, तर लक्षात घ्या एफ आउट डॉट राईट जर मी मेथड यूज केलं इकडे, सो राईट मेथडला बाईट स्ट्रीम मध्ये डेटा लागत असतो. सो बाईट स्ट्रीम मधला हा जो डेटा असतो, हा डेटा काय करतो, तुमच्या ऑब्जेक्टला राईट करण्यासाठी ओके प्रॉपरली हा राईट करू शकणार नाही. सो इट विल प्रोव्हाइड यू अन एक्सेप्शन. सो काय एक्सेप्शन प्रोव्हाइड करेल, आता मला इकडे एम्प्लॉय राईट करायचं, सपोज मी ह्या ई ला जर राईट करायला गेलं तर हा काय म्हणेल माहितीये का, ई ला बाईट मध्ये द्या. पण आता एम्प्लॉय ऑब्जेक्टला बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट करता येत नाही आपल्याला. हा जर स्ट्रिंग असेल तर त्याला आपण बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं काय, कारण स्ट्रिंग प्रोव्हाइड्स यू वन मेथड ओके गेट बाईट्स नावाचा मेथड प्रोव्हाइड करतो आणि तो तुम्हाला बाईट अरे प्रोव्हाइड करतो. पण आपल्याकडे आता कुठलंच मेथड नाही की ओके आपल्याकडे हा जो एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट आहे या एम्प्लॉय ऑब्जेक्टला बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट केलं जाईल. सो त्यासाठी एफ आउटचे हे राईट मेथड इज नॉट एबल टू राईट एम्प्लॉय ऑब्जेक्ट मीन्स व्हॉट, सिम्पली ऑब्जेक्ट लेवल डेटा इनटू द फाईल. तर हा फाईल मध्ये डेटा राईट करू शकत नाही. सो आपल्याला काय करायचंय, नाव देर इज ए वन मोर क्लास गाईज, आपल्याला आपण इकडे नवीन शिकत आहात. बघा कुठला क्लास आहे, बफर्ड ओके आउटपुट स्ट्रीम इनपुट स्ट्रीम आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ओके तर त्यासाठी आता आपल्याला ऑब्जेक्ट इनपुट स्ट्रीम, सो चेक करा, आणि ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम असे आपल्याला क्लासेस मिळणार आहेत. ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम क्लास गाइस, हे बघा आपल्याला हा ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम क्लासचा एक सब क्लास आहे. ओके आपण ऑलरेडी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये बघितलेला आहे. तर हा ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम क्लास यूज करायचा आपल्याला. ह्याचा ओ आउट ऑब्जेक्ट आउट इक्वल टू सेम वेनी न्यू ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम, आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एफ आउट हा ऑब्जेक्ट द्यायचा जो कशाचा आहे, फाईल आउटपुट स्ट्रीमचा. फाईल आउटपुट स्ट्रीम काय करेल, ही फाईल अवेलेबल करेल एफ आउट मध्ये. नाव एफ आउट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एफ आउट मध्ये पूर्ण फाईल आहे, ती फाईलचा जो ऑब्जेक्ट आहे एफ आउट ऑब्जेक्ट, तो आपण कुणाला देणार आहे, ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीमला प्रोव्हाइड करणार आहे. तर हा ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम काय करेल, नाव युअर फाईल ओपन फॉर व्हॉट ओके राईट युअर ऑब्जेक्ट लेवल डेटा इन टू फाईल. आता हे तुम्हाला अलाउ करेल.
एक कॅच क्लॉज आपल्याला IO एक्सेप्शन येण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे आपल्याला हा इकडे ऍड करायचा आहे. सो त्यासाठी गाईज मी परत इकडे काय करतोय, आपल्याला जो काही मेसेज प्रोव्हाइड करायचा तो मेसेज टाकतोय. सेम क्लास आणि सेम मेथड मध्ये एक्सेप्शन आहे, बट काय फाईल नॉट फाउंड वाला नाही येणार आहे. राईट रीड राईट ऑपरेशन म्हणू शकते ते आपण राईट करतोय. फाईल राईट असं काहीतरी आपण त्याला मेसेज दिलेला आहे. मेसेज झालेला गाईज हा बघा लक्षात घ्या, नवीन क्लास शिकतोय आपण ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम. दॅट क्लास इज बघा ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम म्हणजे काय करेल, हा तुमच्या ऑब्जेक्टला स्ट्रीम मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल. तो जो व्हॉट एव्हर द ऑब्जेक्ट कुठलाही ऑब्जेक्ट असेल त्याला आउटपुट म्हणजे राईट करणे. आणि कसं राईट करणार, तो स्ट्रीम मध्ये. सो इट विल कन्वर्ट युअर ऑब्जेक्ट into stream data and write that stream data, that is object stream data, into your file. So हा काय करतो तुम्हाला काहीच एक मेथड प्रोव्हाइड करतो, o out suppose dot write method is there. So write method यूज करायचा आहे. राईट मेथड यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो डायरेक्टली राईट करू शकता इनटू युअर फाईल. आता राईट मध्ये काय, तर राईट ऑब्जेक्ट नावाचा एक क्लास इथे तुम्हाला मेथड प्रोव्हाइड करते. सो बघा इकडे आपल्याला राईट ऑब्जेक्ट नावाचं मेथड मिळतं. सो दॅट मेथड वी हॅव टू यूज हिअर. ओके, राईट ऑब्जेक्ट मेथड यूज करायचंय आणि त्या ऑब्जेक्टला तुम्हाला पास करायचा, जो ऑब्जेक्ट तुम्हाला राईट करायचा इनटू फाईल. सो हा काय करेल, हा पूर्ण अख्खाच्या अख्खा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काहीच लक्षात घ्या, त्यामध्ये आयडी आहे, नेम आहे, मोबाईल नंबर आहे, ईमेल आयडी आहे, जेंडर आहे, सॅलरी आहे. या सगळ्या फील्ड ज्या आहेत ऍट ए वन्स काय होतील, तुमच्या फाईल मध्ये राईट केल्या जातील. क्लिअर आहात गाईज तुम्ही? आपण काय नवीन बघतो इकडे, हॅलो. ओके, आतापर्यंत जे आपण केलं होतं, पोजो क्लास क्रिएट करणं, पोजो क्लास ऑब्जेक्ट क्रिएट करणं, डेटा रीड करून ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करणं इज सेम. ओके, तुम्ही एफ आउट पर्यंत सेम होतात. एफ आउट आपण ऑलरेडी यूज केलेला आहे, फाईल अवेलेबल केलेली आहे. त्यानंतर जसं आता आपण इकडे काय करतोय, ऑब्जेक्ट आहे. सो कधीही लक्षात घ्यायचं, तुमच्याकडे जर ऑब्जेक्ट असेल, एम्प्लॉय असेल, स्टुडंट असेल, कुठलंही असेल, सो दॅट ऑब्जेक्ट मस्ट बी ओके ओके कसं सिस्टीम मध्ये असला पाहिजे. सो त्यासाठी त्यांनी क्लास प्रोव्हाइड केला, ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम. तो ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम राईट करण्यासाठी आणि ऑब्जेक्ट इनपुट स्ट्रीम नावाची क्लास असेल डेटा रीड करण्यासाठी. तर कधीही जरी ऑब्जेक्ट लेवल ऑपरेशन करायचे असतील फाईल सोबत, किंवा तुमचं सपोज तुमचं ओके कुठलाही डेटा टाईप असू द्या तुमच्याकडे, डायरेक्टली जर ऑपरेशन स्टँडर्ड इनपुट आउटपुट मधून करायचं असेल, सो ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम तुम्ही यूज करू शकता त्यात. ओके, सो जसं तुम्हाला हा डेटा तुम्हाला सॉकेट प्रोग्रामिंग जर करायचा चान्स मिळाला कधी, ते तर आता नाहीये तेवढं, पण सॉकेट प्रोग्रामिंग करताना सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. सो असो, ठीक आहे. सो आपल्याला फाईल हँडलिंग शिकायचंय. सो फॉर दॅट हाऊ टू राईट ऑब्जेक्ट लेवल डेटा इंटू फाईल जर बघायचं असेल, सो ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम क्लासचा यूज करायचा असेल, करावा लागेल. त्यानंतर राईट ऑब्जेक्ट नावाची मेथड आहे, ती मेथड यूज करायची आणि त्या मेथडला आपल्याला जो ऑब्जेक्ट राईट करायचा इंटू फाईल, that object we have to pass as a parameter to that particular write object method. आता हा काय करेल, तुमचा डेटा राईट करेल. रिटर्न टाईप बघायचा, रिटर्न टाईप वॉइड आहे, काहीच नाहीये. नाव तुम्ही इकडे मेसेज देऊ शकता. ओके, जर डेटा प्रॉपरली राईट झाला तर हा मेसेज येईल, आणि जर काही इश्यू आला, एक्सेप्शन आला, तर तुमचा एक्सेप्शन वाला मेसेज प्रिंट होईल. गाईज दोन्हीपैकी कुठलाही एक इश्यू येऊ शकतो. एक तर इनपुट आउटपुटचा एक्सेप्शन येऊ शकतो, अदरवाइज फाईल नॉट फाउंडचा येऊ शकतो. पण फाईल नॉट फाउंड येणार नाही, कारण हा काय करेल, फाईल नसेल तर इट विल क्रिएट युअर फाईल and then it will try to write that data into your file. ठीक आहे, सो नो प्रॉब्लेम. तर हा झाला. त्यानंतर तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, एम्प्लॉई सेव्ह. ओके, काहीतरी असं सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज देणार आपण. सेव्ह झाला एम्प्लॉई सक्सेसफुली. देन गाईज आपल्याला माहिती आहे वी हॅव टू क्लोज द डेटा. ओके, सो एफआउट डॉट क्लोज मेथड आहे इकडे. सो वी हॅव टू ओ आउट म्हणजे ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीमला क्लोज करा. देन नाव एफ आउट इज देअर, एफ आउट डॉट क्लोज. सो वी हॅव टू ऑल्सो क्लोज द आपलं एफ आउट. ओके, सो फाईल आउटपुट स्ट्रीम क्लोज करायची आहे अँड ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम सुद्धा क्लोज करायची आहे. पण लक्षात घ्या, आधी काय करायचं आहे, ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम क्लोज करायची आहे अँड देन फाईल आउटपुट स्ट्रीम क्लोज करायचं, कारण फाईल आउटपुट स्ट्रीम हा ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम मध्ये यूज केला जातो. जर आपण चुकून एफ आउट आधी क्लोज केला फाईल आउटपुट स्ट्रीम, तर तो इथं इश्यू येईल. सो जस्ट बिकॉज ऑफ दॅट पहिलं क्लोज करायचा ओके ओ आउट
then f out. Clear guys? ओके, नाउ आपण सेव्ह वाला ऑपरेशन परफॉर्म केलेला आहे. नाउ जस्ट वी हॅव टू कॉल दिस मेथड. कुठून कॉल करायची आपल्याला? सो गाईज आपल्याला ही मेथड कॉल करायची आहे गेट एम्प्लॉय डेटा मधून. नाउ जस्ट वी हॅव टू कॉल दिस मेथड फ्रॉम गेट एम्प्लॉय डेटा. अँड गाईज तुम्हाला माहिती या मेथडला काय रिक्वायर्ड आहे, तर या मेथडला एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट पास करायचा. सो वी हॅव एम्प्लॉय ऑब्जेक्ट ईएमपी. ओके, अँड देन आय विल पास दिस ईएमपी टू दिस मेथड लाईक दिस. सो हे ईएमपी चा जो काही डेटा आहे तो डेटा मी या मेथड मधनं इकडे आणतोय ई मध्ये, आणि तो ई चा डेटा आपण काय करतोय फाइल मध्ये राईट करतोय बाय युजिंग फाइल आउटपुट स्ट्रीम ऑब्जेक्ट अँड बाय युजिंग मेथड ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. ओके, राईट ऑब्जेक्ट. सो हा काय करेल, तुमचा डेटा फाइल मध्ये राईट करून देईल तुमचा. क्लिअर आहात गाईज तुम्ही? बघा ही फाईल आपल्याकडे नाहीये. मी परत तुम्हाला दाखवतो आपलं लोकेशन. देर इज ए ओके नो एनी एम्प्लॉय फाईल इज हिअर. ओके, अँड आता रन करायचं आहे तर आपल्याला मेन मेथड रिक्वायर्ड आहे. सो वी विल गेट द मेन मेथड नाव हिअर. सो मेन मेथड आपण क्रिएट करूया. मेन मेथड मध्ये मेन स्टार्ट मेन एंड, सो फ्लो अंडरस्टँडिंग साठी इम्पॉर्टंट असेल. हे मेन स्टार्ट झालेलं आहे आपलं. नाव गाईज आपण मेन एंड करणार आहोत. ठीक आहे, सो मेन एंड झालंय. नाउ वी हॅव टू क्रिएट ए ऑब्जेक्ट ऑफ एम्प्लॉय ऑपरेशन. सो एम्प्लॉई ऑपरेशन EOP इक्वल टू न्यू एम्प्लॉय ऑपरेशन हा ऑब्जेक्ट झालाय. आणि EOP डॉट सगळ्यात गाईज आपल्याला माहिती आहे जस्ट नीड टू गेट एम्प्लॉय डेटा कॉल करायचा आपल्याला. ओके, आणि गेट एम्प्लॉय डेटा टू सेव्ह एम्प्लॉय येतोय. सो सेव्ह एम्प्लॉय आपल्याला डायरेक्टली कॉल करायची गरज नाही. जस्ट नीड टू गेट कॉल give call to get employee data. Now get employee data will call your okay save employee data automatically. तर यावेळी तुमचा फ्लो असेल. आणि फर्स्ट आपण ट्राय करू की डेटा राईट होतो का आपल्या फाईल मध्ये, फाईल क्रिएट होतं का, या गोष्टी ऑब्झर्व करायच्या आहेत. सो आपला ऑपरेशन क्रिएट करून झालेला आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता बिफोर टू एक्झिक्यूट आवर प्रोग्राम. इफ यू हॅव एनी डाऊट आस्क. आहे कोणाला काही डाऊट? काही काय केलेलं आहे आपण? हॅलो, ओके फाईन. ओके, क्लिअर आहे तुम्ही, राईट. ठीक आहे. नाव गाईज मी रन करतोय. हा बघा प्रोग्राम रन झालाय आपला. ऍज ए जावा अप्लिकेशन रन करायचं आपल्याला. नाव इट विल गेट एक्झिक्यूट अँड चेक करा गाईज काय होतोय. आपल्याला इकडे मेसेज तो दिलेला आहे त्यांनी की बॉस एंटर करा एम्प्लॉय डिटेल्स. म्हणजे आपलं गेट एम्प्लॉई नावाचं मेथड जे आहे डेटा तो कॉल झालेला आहे. सो गाईज आपल्याला एंटर करायचा डेटा 101 इज द आयडी ऑफ युअर एम्प्लॉई. प्रॉपर Sachin Patil is the name of your employee. Then gender is male. Then age is suppose 29 suppose. Then mobile number. This is what your mobile number. Then salary is what 50,000. ओके, सॅलरी सगळ्या डिटेल आपण प्रॉपर एंटर केली. अँड गाईज आता मी जसं एंटर केलं तसं सेव्ह एम्प्लॉय कॉल गेला पाहिजे आणि डेटा सेव्ह व्हायला पाहिजे. सो बघा मी सेव्ह करण्याच्या एंटर केल्यावर काय होतं, डेटा सेव्ह होतो की नाही, अजून काहीतरी राहिलं का डेटा, काहीतरी. ओके ओके, हे चुकीचं झालेलं आहे. सो परत आपण रन करू याला. ओके सॉरी, 101 then gender, age 28, mobile, email, and then salary. ओके ओके फाईन. आता प्रॉपर डेटा आहे, एंटर केला गाईज. अँड यू कॅन चेक इट हिअर गाईज. आपल्याला जे एक्सपेक्टेशन होते ते एक्सेप्शन आलेलंच नाहीये, काहीतरी वेगळंच एक्सेप्शन आलेलं आहे. दॅट इज ओके java.io.not serializable exception. कुठलं एक्सेप्शन क्लास रन झाला गाईज मला सांगू शकता का? ओके, एक्सेप्शन इन एम्प्लॉई ऑपरेशन सेव्ह एम्प्लॉई ई. ठीक आहे, यामध्ये एक्सेप्शन आलेला आहे तुमचा. exception occurs to write employee data means what guys? IO exception. So this is what? This is a type of IO, java.io input output. So हे इनपुट आउटपुट इकडे कव्हर का झालं? कारण हा जो IO एक्सेप्शन आहे
IO exception is a parent class of your not serializable exception. So that is a class not serializable exception. So हा काय म्हणतोय, हा जो com.obj.demo.employee नावाचा क्लास आहे, हा क्लास सिरियलायझेबल नाहीये. कसा नाहीये? सिरियलायझेबल. सो जसं मी म्हटलं होतं, तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही ट्राय कराल एक ऑब्जेक्ट फाईल मध्ये राईट करण्याचा किंवा रीड करण्याचा, सो डेटा मस्ट बी सिरियलाइज. सो आता ऑब्जेक्टचा जो डेटा असतो तो सिरियलाइज डेटा असला पाहिजे. सिरियलाइज डेटा म्हणजे काय? दॅट डेटा इज एबल टू कन्वर्ट इट इन टू बाईट स्ट्रीम. तो डेटा स्ट्रीम फॉर्मॅट मध्ये कन्वर्टेबल आहे का? नसेल तर तो कन्वर्ट नाही होणार, आणि कन्वर्ट नाही करता येणार, त्यामुळे तुम्हाला हा रीड राईट ऑपरेशनचा प्रॉब्लेम, इनपुट आउटपुट इश्यू येणार आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, सो वी हॅव टू मेक शुअर दॅट आर एम्प्लॉय क्लास इज ए सिरियलायझेबल. सो त्यासाठी आपल्याला काय बघा, हे सिरियलायझेबल बनवणं आहे. कुणाला? एम्प्लॉय क्लासला. तर तुम्हाला माहिती की कुठल्याही क्लासला जर कुठल्या टाईप मध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो वी हॅव टू इम्प्लिमेंट और वी हॅव टू एक्सटेंड समथिंग. सो इकडे काय करायचं गाइस, हा जो एम्प्लॉय क्लास आहे आपल्याला, सो आपल्याला इकडे एक इंटरफेस येतो सिरियलायझेबल नावाचा इंटरफेस, दॅट इज मार्कर इंटरफेस. सो वी हॅव टू इम्प्लिमेंट दॅट सिरियलायझेबल. सो बघा, java.io पॅकेज मध्ये एक इंटरफेस आहे, आय फॉर इंटरफेस, सिरियलायझेबल नावाचा इंटरफेस आहे. सो वी हॅव टू सिरियलाइज दॅट पर्टिक्युलर क्लास. सो मेक शुअर दॅट की ज्यावेळेस तुम्ही डेटा रीड आणि राईट करताय, कुठला डेटा? क्लासचा डेटा आहे, ऑब्जेक्ट लेवल डेटा आहे, दॅट क्लास मस्ट बी सिरियलायझेबल, अदरवाइज यू विल गेट दॅट पर्टिक्युलर एक्सेप्शन. नॉट सिरियलायझेबल एक्सेप्शन. लक्षात घ्या, कधी जरी तुम्हाला लाईफ मध्ये नॉट सिरियलायझेबल एक्सेप्शन आलं की तुम्हाला लक्षात घ्यायचंय, इट्स सेन कसलं एक्सेप्शन आहे, तर हे कंपाईल टाइम एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन कधी, सॉरी, रन टाइम एक्सेप्शन आहे. हा रन टाइम एक्सेप्शन जो आहे तुम्हाला रन होताना येतोय ऍक्च्युली, बट हा आहे कंपाईल टाइम एक्सेप्शन. जर तुम्ही IO एक्सेप्शन इकडे मॅनेज नाही केलं असतं तर हा तुम्हाला इश्यू दिला असता. ठीक आहे. सो हा एक्सेप्शन आहे. सो त्यासाठी आपल्याला इकडे हा क्लास जो असतो सिरियलायझेबल करायचा असतो, आणि हा सिरियलायझेबल एक इंटरफेस आहे. सो त्यामुळे आपण त्याला इम्प्लिमेंट करतोय. लक्षात घ्या, तुम्हाला एक मी इंटरफेस शिकवताना मी एम्प्टी इंटरफेस नावाचा कॉन्सेप्ट एक सांगितला होता. एम्प्टी इंटरफेस किंवा मार्कर इंटरफेस असं म्हणतात, म्हणजे ज्या इंटरफेस मध्ये मेथड नसतात. तुम्हाला माहिती इंटरफेस मध्ये काय केलं तर मेथड डिक्लेअर केल्या जातात, पण असे काही इंटरफेस आपल्याकडे प्रेझेंट आहेत ज्यामध्ये मेथड नसतात. ज्या इंटरफेस मध्ये मेथड नसतात, मग ते इंटरफेस बनवले कशासाठी? जस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन. टॅग लावण्यासाठी की हा जो क्लास आहे हा कसा आहे? सिरियलायझेबल आहे, म्हणजे तुम्ही हा क्लास कन्वर्ट करू शकता. व्हॅलिड क्लास आहे. जो स्ट्रिंग क्लास आहे आपला तो ऑलरेडी सिरियलायझेबल असतो. जे काय आपण इंटिजर, फ्लोट, डबल, ते डेटा कसा असतो? ऑलरेडी सिरियलायझेबल असतो. सो एक्झॅक्ट सेम आपल्याला आपल्या एम्प्लॉय क्लासला सिरियलायझेबल करायचं असेल, सो वी हॅव टू मेक इट ऍज ए सिरियलायझेबल बाय इम्प्लिमेंटिंग सिरियलायझेबल इंटरफेस. आणि या सिरियलायझेबलला सांगायचंय काय सिरियलायझेबल करायचंय, तर आपल्याला इकडे एम्प्लॉई. सो पॉसिबल आहे काय? रिमूव्ह टाइप पॅरामीटर. नो इश्यू. सो इकडे काय म्हणतोय, व्हर्जन आयडी ऍड करा म्हणते सिरियल. नो इश्यू. सिरियल व्हर्जन ऍड करायचं असतं, सो ते आपण इकडे ऍड केलेलं आहे. नो इश्यू. हे बघा, कधी कधी इथं जर वॉर्निंग आलेली, वॉर्निंग म्हणजे काही इश्यू येणार नाही, पण व्हर्जन असलेलं बेटर असेल इकडे, सो ऍड करत जायचं असं व्हर्जन. आता ऑटोमॅटिकली ऍड होतो, त्याला काहीच नाही. सिरियलाइज करण्यासाठी तो इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे. तो आपण याला सिरियलायझेबल केलेला आहे गाईज. सो हा सिरियलायझेबल झालाय. आता जर आपण हा प्रोग्राम रन केला तर गाईज लक्षात घ्या, आता बघाल तुमचा फाईल क्रिएट झाली का? येस गाईज, फाईल क्रिएट झालेली आहे आपली. बट फाईलला जर ओपन केलं तर फाईल मध्ये असा काहीतरी डेटा तुमचा इकडे येऊन स्टोअर झालेला आहे. आणि त्याने तुम्हाला काय डेटा आहे तो तुम्हाला लक्षात घ्या, हा डेटा इज नॉट ए ऑब्जेक्ट डेटा. तुम्ही लक्षात घेऊ शकता, java.io.not serializable म्हणजे एक्सेप्शन रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ना, ती इन्फॉर्मेशन त्यांनी इकडे राईट केलेली आहे तुमची. सो हा तर आपल्याला डेटा राईट करायचा नव्हता. आपल्याला काय राईट करायचं होतं? फाईल मधला जो डेटा आहे तो आपल्या एम्प्लॉयचा डेटा आपल्याला राईट करायचा होता. सो त्यासाठी आपल्याला या फाईलचा काय करायचा आहे, ऑलरेडी रिराईट होईल ती फाईल. नो इश्यू. आता सिरियलायझेबल झालेला आहे. आता आपण आपल्या प्रोग्रामला रन करूया परत. सो कळलं काय आपण कसं त्याला सिरियलायझेबल केलं? हॅलो, ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, अदरवाइज तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट राईटच करू शकत नाही फाईल मध्ये. क्लिअर आहात? This method, write object method must require serializable object. So
Now employee is a serializable because we have implemented marker interface that is called as a empty interface also. That interface is a serializable interface. So guys, तुम्हाला जावा मध्ये ओके हा पण एक क्वेश्चन विचारला जाईल की तुम्ही व्हॉट इज एम्प्टी इंटरफेस, अदरवाइज मार्कर इंटरफेस म्हणून विचारला जाईल. बघा इंटरफेस म्हणतोय मी आणि व्हॉट इज म्हटल्यानंतर तुम्हाला सांगायचं मार्कर इंटरफेस इज एम्प्टी इंटरफेस. सो देर इज अ नो एनी मेथड डिक्लेरेशन इनसाइड दॅट इंटरफेस. It's a simply opening and closing bracket, simple interface name, opening and closing असतं. याचा यूज जो असतो मार्किंग पर्पज, फ्लॅग पर्पज साठी यूज केला जातो. आणि लक्षात घ्या ओके जावा मध्ये तुम्हाला विचारलं जाते की असे कुठले इंटरफेस जावा मध्ये तुम्ही आजपर्यंत यूज केलेत जे मार्कर इंटरफेस म्हणून आहेत. सो गाइस तुम्ही लक्षात घ्या की हा serializable interface is called as a marker interface. सो तुम्ही serializable interface एक्झाम्पल देऊ शकता. आणि त्याच सोबत सोबत तुम्हाला आज स्टडी करायचंय, सर्च करायचंय की मार्कर इंटरफेस इन जावा अँड व्हॉट आर द इंटरनली और जावा सपोर्टेड मार्कर इंटरफेस कुठले कुठले. क्लिअर गाईज. जसं सिरियलायझेबल आहे मी सांगितलं, अजून सुद्धा काही इंटरफेस आहेत जे की मार्कर इंटरफेस म्हणून जावा मध्ये प्रोव्हाइड केले जातात. सो तुम्ही त्याची नावं काढा म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये आन्सर करता ओके येईल, इझी जाईल तुम्हाला. नाव गाईज परत आपण हा प्रोग्राम रन करूया आणि ट्राय करू की आपला एम्प्लॉईचा डेटा राईट होतो की नाही फाईल मध्ये. आणि तो डेटा कसा असणार, सिरियलाइज असणार. सो सेम डेटा मी देतोय, नेम झालं जेंडर, मेल, एज 22, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, देन सॅलरी. ओके सपोज 55,000 इज द सॅलरी. आता जसं एंटर केलं डेटा राईट झाला पाहिजे, आपल्याला मेसेज आला पाहिजे. तो गाईज चेक करा. ओके एम्प्लॉई सेव्ड सक्सेसफुली आणि मेन एंड म्हणजे आपलं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. नाव आपण ओपन करूया आपली फाईल आणि फाईल मध्ये चेक करा काय डेटा आहे. सो आता बघाल तर हा डेटा प्रॉपर वेने राईट झालेला आहे. आता आपल्याला तुम्हाला लक्षात घ्यायचं की हा डेटा असा का दिसतोय, कारण हा डेटा आहे सिरियलाइज डेटा. सो गाईज हा डेटा सिरियलाइज डेटा म्हणजे काय, आपण त्याला बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट करून ऍज ए ऑब्जेक्ट राईट केलाय. सो त्यामुळे आपल्याला नॉर्मली जसा आपण डेटा राईट करतो तसा दिसणार नाहीये. इकडे थोडं कन्वर्टेड कोड फॉर्मॅट मध्ये झालेला तुम्हाला दिसेल तो डेटा. ठीक आहे, कारण तो सिरियलाइज फॉर्मॅट मध्ये राईट केला गेलाय. पण तो डेटा प्रॉपर आहे, त्यात काही चूक नाहीये, त्या डेटामध्ये काही कसलीच चुकी नाहीये. सो आता ज्यावेळेस तुम्ही हा डेटा रीड कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की फाईल मध्ये डेटा प्रॉपर वेनी ओके राईट झालाय. बघा हा डेमो डॉट एम्प्लॉय ऑब्जेक्ट स्टोअर झालाय आणि त्यामध्ये हा एम्प्लॉईचा आयडी वॉट एव्हर जे काही डेटा स्टोअर केलाय, नेम, ईमेल आयडी, तो सगळा डेटा इकडे आपण स्टोअर केलेला आहे. सो नाव सक्सेसफुली फाईल रीड राईट झालेली आहे. नाव जस्ट वी नीड टू रीड दॅट फाईल. रीड करायची असेल गाईज सेम तुम्हाला कन्सेप्ट फॉलो करायची आहे. आता डेटा आपण काय केला, राईट करण्यासाठी सिरियलाइज केला. आता रीड करण्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या डेटाला deserialize करायचे काय. सो वी हॅव टू मेक शुअर दॅट आर डेटा गेट deserialized. Deserialize म्हणजे इट विल रीड युअर डेटा, देन वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू अगेन एम्प्लॉय फॉर्मॅट. कारण एम्प्लॉयचा डेटा आपण स्ट्रीम फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून फाईल मध्ये स्टोअर केला. नाव फाईल मधून ज्यावेळेस मी डेटा रीड करेल दॅट डेटा विल गेट रीड ऍज अ स्ट्रीम फॉर्मॅट. स्ट्रीम मध्ये रीड होईल. नाव दॅट स्ट्रीम डेटा कन्वर्ट इनटू एम्प्लॉय डेटा, दॅट इज okay we are getting again into the same form, that is employee form. Stream to employee convert करतोय, that is the deserialization. Serialization means what, object to stream, that is a serialization concept, and deserialization is the reverse concept, that is stream to object convert करणे. Clear आहात serialization and deserialization, what is serialization and what is deserialization. कारण तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं व्हॉट इज सिरियलायझेशन अँड व्हॉट इज deserialization. So serialization is a concept in which we can convert our objects such as employee, student, user, any type of object data into stream format data, and that concept is called as a serialization. And deserialization is what, the reverse concept, that is we have to get the stream data, that stream data okay get converted into its original format, that is object format. Okay, it may be employee, it may be student, it may be user. So that concept is called as a deserialization concept. Clear guys? Okay fine, ठीक आहे. ओके चलो गुड, ठीक आहे. सो आता हा जो डेटा आपण सिरियलाइज केला आणि तो काय केला बाय
युजिंग राईट ऑब्जेक्ट मेथड तो डेटा आपण राईट केला. आता इकडे सिरियलायझेबल आपण इंटरफेस आपल्याला लागणार आहे सिरियलाइज करायचा असेल तर. ओके, तरच तो डेटा सिरियलाइज होईल. आणि सिरियलाइज कोण करणार, तर राईट ऑब्जेक्ट मेथड इज एबल टू मेक युअर डेटा इनटू दॅट पर्टिक्युलर फॉर्मॅट, सिरियलायझेबल फॉर्मॅट. आणि हा काय करतो, पहिलं चेक करतो की तुमचा जो ऑब्जेक्ट आहे, गिवन ऑब्जेक्ट इज सिरियलायझेबल. इफ इट इज सिरियलायझेबल then it will write that data or convert that data into serialized format. Otherwise it will throw on not serializable. Okay, exception object class चा ऑब्जेक्ट तुम्हाला ऍज अन एक्सेप्शन म्हणून तो तुम्हाला थ्रो करेल. ओके फाईन. सो इतकं क्लिअर आहे. नाव जस्ट वी नीड टू राईट दॅट डेटा. आपल्याला डेटा राईट केलेला रीड करायचा आहे. सो आपण एक मेथड क्रिएट करू इकडे, पब्लिक void. ओके, सो रीड एम्प्लॉई, रीड एम्प्लॉई. नो नीड टू पास एनी पॅरामीटर. रीड करेल हा पॅरामीटर आणि रीड करून तुम्हाला रिटर्न करेल. काय रिटर्न करेल, एम्प्लॉयचा डेटा रिटर्न करेल, कारण तो रीड काय करतोय, एम्प्लॉई. सो इट विल रिटर्न यू एम्प्लॉई. देन वी विल गेट दॅट एम्प्लॉई अँड प्रिंट एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. सो इकडे रीड करण्याचं काम करायचंय. जसं काही तुम्हाला माहिती इकडे फाईल आउटपुट स्ट्रीम यूज केलंय. रीड पर्पज साठी तुम्हाला माहिती आहे फाईल इनपुट स्ट्रीम. ओके, सो फाईल इनपुट स्ट्रीम एफ इन इक्वल टू न्यू फाईल इनपुट स्ट्रीम. अँड गाईज तुम्हाला माहिती आहे की फाईल कुठली आहे. सो सेम लोकेशन, जी लोकेशन आपण यूज केलेली आहे तीच लोकेशन आपल्याला इकडे पण यूज करायची आहे. सो ही लोकेशन दिली, हा पण तुम्हाला काय करेल, एक्सेप्शन थ्रो करेल, फाईल ओके नॉट फाउंड वाला. सो सेम वेनी तुम्हाला काय करायचंय, या मेथडचा यूज करायचा इकडे. जो काही मेसेज तुम्हाला द्यायचा तो मेसेज तुम्ही इकडे देऊ शकता. ओके, रीड एम्प्लॉय नावाचे मेथड तुम्हाला इकडे प्रोव्हाइड करायची आहे. अँड सेम फाईल नॉट फाउंड टू, ओके राईट फाईल नॉट फाउंड टू रीड एम्प्लॉय डेटा, असा मेसेज आपण प्रॉपर दिलेला आहे. नाव तुम्हाला इकडून रीड रिटर्न करायचे गाईज. सो जस्ट नीड टू रिटर्न समथिंग. रिटर्न इनिशियली नल डेटा रिटर्न करतोय. सो आपल्याला रिटर्न करायचं आहे एम्प्लॉयचा डेटा. सो वी हॅव टू क्रिएट एम्प्लॉय ऑब्जेक्ट हिअर. एम्प्लॉई EMP नाव द्यायचंय, EMP द्या, नाही तर एम्प्लॉय द्यायचंय, एम्प्लॉय द्या. हा डेटा आपण जस्ट नीड टू क्रिएट इट अँड मेक शुअर दॅट वी हॅव टू रिटर्न दिस एम्प्लॉय डेटा फ्रॉम ओके रीड एम्प्लॉय मेथड. हा डेटा रिटर्न करायचा आहे. आता डेटा रीड करायचा कसला, फाईलचा डेटा आहे, फाईल मधनं डेटा रीड करायचा आहे. सो फाईल आपण अवेलेबल केली इकडे एफ इन मध्ये. नाव ऑब्जेक्ट लेवल डेटा आहे. सो आपल्याकडे आहे ऑब्जेक्ट input stream. So object input stream is used to read okay stream of object. Object stream read करेल फाईल मधनं and that object stream will get convert into your original object. आता हे डिसिरियलायझेशन प्रोसेस सुरू आहे. सो डिसिरियलायझेशन बघा कशी होते, ओ इन ओके यावेळी मी काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट इन इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट इनपुट स्ट्रीम आणि त्याला आपल्याला द्यायचा आहे फाईल इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट. तसं इकडे काय केलं होतं आपण, ओके फाईल आउटपुट स्ट्रीमचा क्रिएट केला होता आणि ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम मध्ये फाईल आउटपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट यूज केला होता. इकडे सेम युनी इकडे ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम मध्ये आपण काय करणार, फाईल आउटपुट स्ट्रीम चा इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट प्रोव्हाइड करणार. आणि आपल्याला परत इकडे कॅच क्लॉज लिहायचा आहे, इनपुट आउटपुट इश्यू. सो इकडे रीड करताना इश्यू आहे गाईज. सो एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट रीड करताना सो आपल्याला तसा मेसेज इकडे प्रोव्हाइड करावा लागेल. सो विल गिव्ह सम मेसेज हिअर लाईक दिस. सो ठीक आहे, रीड ऑपरेशन मध्ये इश्यू आहे. सो रीड ऑपरेशन मध्ये इश्यू म्हणून सांगू आपण इकडे, आपल्याला कळेल प्रॉपरली कुठे इश्यू आहे युजरला. एक्सेप्शन ऑकर्स टू रीड एम्प्लॉई डेटा. ठीक आहे, एम्प्लॉयचा डेटा रीड करताना एक्सेप्शन येतोय. अँड गाईज आपल्याला सिंपलचं लक्षात घ्यायचंय, एम्प्लॉयला रिटर्न करायचं. सो एम्प्लॉयला रिटर्न करताना इथे काहीतरी इश्यू येतोय. व्हॉट इज इश्यू, इनिशियलाइज करा असं म्हणलं जातं, पण आपण ऑलरेडी रीड केलाच नाहीये. सो रीड करायचं आहे, ओ इन डॉट रीड ऑब्जेक्ट नावाचं मेथड असेल, जसं राईट ऑब्जेक्ट होतं आपल्याकडे रीड ऑब्जेक्ट आहे. आणि गाईज लक्षात घ्यायचं रिटर्न टाईप आहे ऑब्जेक्ट. सो वी हॅव टू कन्वर्ट दिस ऑब्जेक्ट टू एम्प्लॉय, कारण आपला एम्प्लॉयचा डेटा आपल्याला एम्प्लॉय फॉर्म मध्ये डेटा चेक पाहिजे. सो एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट ऑलरेडी बनवलाय आपण, जस्ट नीड टू कन्वर्ट इट इनटू एम्प्लॉय. सो यावेळी इकडं टाईप कास्ट करायचं आपल्याला, त्याला कशात, एम्प्लॉय मध्ये. सो इट विल ओके मेक शुअर दॅट इट विल गेट टाईप कास्टेड. नाउ समथिंग इज ओके एक्सेप्शन, add catch clause to surround
ओके क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. आता कुठला क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन येऊ शकतो, तर एम्प्लॉय क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन येऊ शकतो. सो इट विल ओके प्रोव्हाइड यू सम एक्सेप्शन, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. सो वी हॅव टू कव्हर इट ऑल्सो. ओके सो हे एक्सपेक्टेड एक्सेप्शन आहेत, येऊ शकतात. यापेक्षाही एक्स्ट्राचा एक्सेप्शन आला तर तुम्हाला तो मॅनेज करता आला पाहिजे. ओके एक्सेप्शन ऑकर्स व्हाईल स्ट्रीम टू एम्प्लॉई डेटा. ओके स्ट्रीम टू एम्प्लॉय म्हणजे स्ट्रीम टू एम्प्लॉय म्हणजे कधी ज्यावेळेस हा रीड करतो डेटा, इट विल रीड युअर ऑब्जेक्ट फ्रॉम युअर फाईल अँड इट विल रिटर्न यू ऍज अ ऑब्जेक्ट क्लास. ओके बट आपल्याला तो काय एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट आहे. सो वी हॅव टू कन्वर्ट दॅट ऑब्जेक्ट इन टू एम्प्लॉय. सो ज्यावेळेस तुम्ही कन्वर्ट करता त्यावेळेस हा एम्प्लॉय जर भेटला नाही त्याला, सपोज एम्प्लॉयचं काहीतरी मिस्टेक झालेलं आहे, तो ऑब्जेक्ट वेगळा हा ऑब्जेक्ट वेगळा असेल, ओके रिटर्न केलेल्या ऑब्जेक्टचे पॅरामीटर वेगळे आहेत, या ऑब्जेक्टचे पॅरामीटर वेगळे आहेत, तर तो इश्यू देणार आहे की क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. क्लिअर आहात गाईज? आणि गाईज लक्षात घ्या हे काय करतं, इट विल रीड युअर स्ट्रीम ऑब्जेक्ट फ्रॉम युअर फाईल. स्ट्रीम मध्ये जो स्टोअर झाला डेटा तो रीड करेल अँड दॅट ऑब्जेक्ट विल गेट कन्वर्ट इन टू एम्प्लॉय ऑब्जेक्ट. दॅट इज डिसिरियलायझेशन कॉन्सेप्ट. क्लिअर? म्हणजे स्ट्रीम डेटा रीड करायचा, कन्वर्ट करायचा इनटू ऑब्जेक्ट मध्ये. आता कुठल्या ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करणार, आपण ज्या ऑब्जेक्ट मध्ये राईट केलेला आहे, जो ऑब्जेक्ट राईट केलाय त्याच मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. सो आपण एम्प्लॉय ऑब्जेक्ट राईट केला होता. नाउ वी विल रीड दॅट स्ट्रीम डेटा ऑफ युअर एम्प्लॉय ऑब्जेक्ट अँड वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू बॅक ओके इनटू एम्प्लॉय ऑब्जेक्ट. सो दॅट इज डिसिरियलायझेशन कॉन्सेप्ट. क्लिअर गाईज? तुम्ही मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी हे सांगितलं होतं. सिरियलायझेशन मीन्स व्हॉट, ऑब्जेक्ट टू स्ट्रीम कन्वर्ट करणे, अँड डिसिरियलायझेशन मीन्स व्हॉट, स्ट्रीम टू ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करणे. ओके क्लिअर? ओके सो हा झाला रीड करून डेटा. आपल्याला ऑब्जेक्ट मिळालेला आहे, आपण ऑब्जेक्ट इथून रिटर्न करतो. सो रिटर्न करताना परत इनिशियलाइज व्हेरिएबल. ओके इनिशियली इकडे आपल्याला ह्याला नल इनिशियलाइज करायचं आहे, नो इश्यू. सो इकडे इनिशियलाइज केला नल, हा रीड झालेला आहे डेटा. नाव आपल्याला तो डेटा प्रिंट करायचा आहे, तर एक मेथड क्रिएट करू शकतो आपण इकडे, पब्लिक रिटर्न टाइप void show एम्प्लॉय डेटा. डेटा करा एम्प्लॉय करा, नो इश्यू. नाव गाईज आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय, डेटा शो करायचा असेल तर आपल्याकडे डेटा पाहिजे एम्प्लॉयचा, आणि तो डेटा आपल्याला कोण रिटर्न करणार आहे, रीड एम्प्लॉय नावाची मेथड. सो जस्ट नीड टू कॉल दिस रीड एम्प्लॉय मेथड फर्स्ट. So we will call this method and it will return you employee object. So emp equal to read employee data. ही मेथड सेम क्लास मध्ये, सो डायरेक्टली आपण कॉल करू शकतो. सो इट विल रिटर्न यू एम्प्लॉय ऑब्जेक्ट. दॅट ऑब्जेक्ट विल स्टोअर इन टू emp. हा emp आपल्याला यूज करायचा आहे गाईज टू राईट युअर डेटा. नाव आपण इकडे एक मेसेज देऊया, एम्प्लॉय डेटा ओके फ्रॉम फाईल. आपल्याला जो काही मेसेज द्यायचा तो देऊ शकता. अँड गाईज जस्ट तुम्हाला आता एम्प्लॉय आहे तुमच्याकडे, तर तुम्ही त्याचा डेटा प्रिंट करू शकता. ईआयडी सपोज, आता ईआयडी कुठून मिळणार आपल्याला, emp डॉट गेट ईआयडी. सो जस्ट नीड टू कॉल द गेटर मेथड ऑफ emp मेकॅनिझम. सो यात तुम्ही बाकीची इन्फॉर्मेशन प्रिंट करूया आपण. सो जसा ईआयडी प्रिंट केला, नेम प्रिंट करायचा आहे. सो गेट नेम, सो नेम मेथड आहे. सो आपल्याकडे emp डॉट गेट नेम, सो नेम. सो नेम झालं काहीच, आपल्याला जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ती इन्फॉर्मेशन आता आपण इकडे गेट करण्याचं. आता की नेम झालं, नाव गेट जेंडर. सो जेंडर इज व्हॉट, इकडे मेल फिमेल व्हॉट एव्हर असेल तो आपल्याला मिळेल. हा जेंडर झाला. देन एज, emp डॉट गेट एज. देन गाईज आपल्याला परत त्याची खूप इन्फॉर्मेशन आहे, आता ती सगळीच इन्फॉर्मेशन आपल्याला प्रिंट करायची. मोबाईल emp डॉट गेट मोबाईल, हे झालेलं आहे. देन
get email and then salary is last one, emp.salary. यावेळी आपण इन्फॉर्मेशन प्रिंट केलेली आहे, सो इन्फॉर्मेशन प्रिंट होऊन आलेली आहे. सो देर इज अ इश्यू. ओके फाईन. ओके, इन्फॉर्मेशन ही प्रिंट झालेली आहे. नाव जस्ट नीड टू कॉल दिस शो मेथड. नाव आपण शो मेथड कॉल करूया. ऑलरेडी आपण डेटा राईट केलेला आहे गाइस, सो राईट करताना ही मेथड कॉल करायची गरज नाही. नाव जस्ट नीड टू रीड दॅट डेटा, eop डॉट ओके शो एम्प्लॉय डेटा. तर तो काय करेल, शो एम्प्लॉय डेटाला कॉल करेल. तुम्हाला माहिती आहे शो एम्प्लॉय डेटा मध्ये इनिशियली आपण काय करतोय, रीड एम्प्लॉयला कॉल करतोय. सो इकडून तुमचा कर्सर रीडला जाईल. रीड करताना तो काय करेल, रीड करेल डेटा. ओके, दॅट डेटा विल कन्वर्ट इनटू एम्प्लॉय ऑब्जेक्ट, स्टोअर करेल इकडे आणून, तो रीड करून डेटा कन्वर्ट करून आपल्याला ऑब्जेक्ट फॉर्मॅट मध्ये डेटा मिळेल. आणि तो डेटा आपण इकडून काय करतोय, रिटर्न करतोय. रिटर्न केल्यानंतर तो डेटा ईएमपी मध्ये मिळतोय आणि तो ईएमपी मधला डेटा आपण गेटर्स मेथड यूज करून काय करतोय, ओके डायरेक्टली प्रिंट करतोय. क्लिअर आहात तुम्ही? ऑपरेशन काय होतोय, व्हॉट इज युअर ऑपरेशन? हॅलो. ओके फाईन, गुड. ठीक आहे. नाव गाइस आपल्याला इकडे लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं असतं, शेवटी फाईल क्लोज करायची असतात. सो मस्ट आहे की ओ इन डॉट क्लोज. ओके, आउटपुट हे जे ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्ट इनपुट स्ट्रीम, त्याला क्लोज करा. आफ्टर दॅट एफ इन जो आहे त्याला पण क्लोज करणं इम्पॉर्टंट आहे. सो फाईल आहे क्लोज करायची ओपन केली तर, सो न विसरता. सो वी मस्ट हॅव टू क्लोज द डेटा. सो सगळ्या स्टेप आपण प्रॉपर वेनी फॉलो केलेल्या आहेत आणि आपला डेटा प्रॉपर वेनी ओके आता रीड व्हायला पाहिजे. सो आपण राईट तो ऑलरेडी केलेलाच आहे. लक्षात घ्या, हा डेटा आपण इकडे राईट केलेला आहे. आता हाच डेटा आपण काय करतोय, रीड करत आहे गाइस, जो ऑलरेडी आपण राईट केलेला आहे सेम फाईल मध्ये. सो तो डेटा जर रीड करायचा असेल, सो मी काय करतो, एक्झिक्यूट करतो गाइस. सो चेक करा, जर आपल्याला प्रॉपर डेटा मिळाला असेल तर तो डेटा कुठून आलेला आहे. आपण बघा, आता आपण युजर मधनं गेट केलेला नाही डेटा, हा कुठे स्टोअर केला होता, फाईल मध्ये. आणि तोच डेटा मला ऍज इट इज मिळतोय, ओके फाईल मधनं रीड करून मिळतोय गाइस. राईट, सेम डेटा मिळतोय आपल्याला. म्हणजे काय, आपला डेटा सक्सेसफुली राईट झाला एम्प्लॉयचा आणि एम्प्लॉय ऍज अ रीड केला आणि तो प्रिंट पण करून द्यायला आला आपल्याला. सो दिस इज व्हॉट, दिस इज द वे टू राईट युअर ऑब्जेक्ट लेवल डेटा इनटू फाईल अँड रीड दॅट ऑब्जेक्ट डेटा फ्रॉम युअर फाईल. ओके, सो दॅट particular operation, particular operation, for this particular operation we have to convert your object data into stream, okay, while we are going to write it into file. And when we are okay trying to read it from file, then we have to convert that data, automatically get converted from okay byte stream to object level data, that is deserialization. Okay guys, clear आहात तुम्ही? ओके, सो हे झालं सिंपलचं काय, सिरियलायझेशन करणे आणि डिसिरियलायझेशन करणे. नाउ गाइस, ओके इकडे काही डाऊट असतील तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता. आहेत कोणाला काही डाऊट इकडे? एनी डाऊट गाइस, एनीवन? ओके फाईन. ओके, सो सिंपलचा कॉन्सेप्ट होता सिरियलाइज करणे आणि डिसिरियलाइज करणे. नो इश्यू गाइस, राईट. देर इज अ वन मोर कॉन्सेप्ट कॉल्ड एज ए ट्रान्झिएंट. सो आपल्याला एक ट्रान्झिएंट नावाचा कीवर्ड असतो गाइस. सो ट्रान्झिएंट कीवर्डचा यूज काय, फार सिंपल आहे. ओके, आणि त्याला लक्षात घ्या की तो कधी यूज करायचा, ज्यावेळेस आपण डेटा सिरियलाइज आणि डिसिरियलाइज करत असतो. ऍट दॅट टाइम वी हॅव टू यूज द ट्रान्झिएंट कीवर्ड. ओके, अदरवाइज त्या कीवर्डचं जास्त मिनिंग नाहीये, जास्त यूज पण नाहीये. ट्रान्झिएंट करतो काय, जर सपोज तुम्हाला काय करायचं असेल, आपला ऑब्जेक्ट आहे, आपल्या ऑब्जेक्ट मध्ये भरपूर सारे क्लास आहेत त्याच्यात. ओके, भरपूर साऱ्या, खूप साऱ्या, ओके मल्टिपल फील्ड्स आर देअर. आणि तुम्हाला माहिती की ह्या सगळ्या ज्या फील्ड्स आहेत, या फील्ड्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, असा एखादा तुमचा ऑब्जेक्ट असला पाहिजे. ऑब्जेक्ट मध्ये एखादी फील्ड आहे जी तुम्हाला ओके सिरियलाइज करायची नाही. आता काय होईल, तुम्ही हा ऑब्जेक्ट म्हणजे पूर्ण क्लास सिरियलायझेबल करताय. ज्यावेळेस तुम्ही काय करताय, सिरियलाइज करताय या ऑब्जेक्टला, एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट सिरियलाइज होतो, त्यावेळेस ईआयडी, नेम, जेंडर, मोबाईल, ईमेल आयडी, एज, सॅलरी, जेवढ्या काय फील्ड आहेत त्या क्लासमध्ये, त्या सगळ्याच्या सगळ्या फील्ड ज्या आहेत त्या काय होतात, सिरियलाइज होऊन जातात. ओके, म्हणजे सगळ्या कन्वर्ट होतात इनटू ओके बाईट स्ट्रीम मध्ये. तर तुम्हाला सपोज एखाद्या फील्डला ओके सिरियलाइजेबल करायचं नसेल, यू हॅव टू अवॉइड सम डेटा टू ओके मेक दॅट डेटा ऍज ए सिरियलाइजेबल. तुम्हाला अवॉइड करायचंय, तर सिंपल दॅट फील्ड वी हॅव टू क्रिएट दॅट फील्ड ऍज ए ट्रान्झिएंट.
ओके, जसं की सपोज आपल्याला हा मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर मला कोणाला द्यायचा नाही, किंवा सॅलरी आहे, आय जस्ट डोंट वॉन्ट टू मेक शुअर दॅट सॅलरी विल गेट स्टोअर इन टू युअर फाईल अँड दॅट विल गेट रीड अँड दॅट विल गेट डिस्प्लेड इन ओके टू एव्हरीवन. सो या केसमध्ये मला सॅलरी काय करायची आहे, या सिरियलायझेशन कन्सेप्ट मध्ये पार्टिसिपेटच करू द्यायची नाही. सो आय जस्ट वॉन्ट टू अवॉइड दिस सॅलरी variable salary field okay from okay serialization. So at that time I will make sure that it will be transient. Okay, so transient is a keyword, so just make sure that you have to use that transient keyword like as a private. okay, हा काय कीवर्ड आहे, जसं आपल्याकडे फायनल इज अ कीवर्ड, ओके देन सुपर इज अ कीवर्ड, आपण असे कीवर्ड यूज केले, अबस्ट्रॅक्ट इज अ कीवर्ड, स्टॅटिक इज अ कीवर्ड, मॉडिफायर म्हणून यूज केले, तर यू कॅन से जसं स्टॅटिक मॉडिफायर आहे, जसं प्रायव्हेट इज अ मॉडिफायर आहे, लाईक दॅट ट्रान्झिएंट इज ऑल्सो अ मॉडिफायर. ओके, यूज ओके इन सिरियलायझेशन कॉन्सेप्ट मध्ये यूज केला जातो, कशासाठी, टू अवॉइड दॅट पर्टिक्युलर फील्ड ओके फ्रॉम सिरियलायझेशन. सो हा काय करतो, त्या पर्टिक्युलर फील्डला, ज्या फील्डला आपण ट्रान्झिएंट केलंय त्याला सिरियलायझेशन होण्यापासून अवॉइड करायचा असेल, देन वी हॅव टू यूज दिस ट्रान्झिएंट कीवर्ड. ओके, नो एनिथिंग एल्स. क्लिअर आहात गाइस तुम्ही? ओके, तर हे काय होईल माहितीये का, या केसमध्ये आता एम्प्लॉईचा आयडी, नेम, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, एज सगळं सिरियलाइज होऊन जाईल, म्हणजे बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट होईल. बट ज्या वेळेस तो कन्वर्ट करायला जाईल सॅलरीला, तो चेक करेल सॅलरी इज अ ट्रान्झिएंट, येस ट्रान्झिएंट, देन इट्स नॉट गोइंग टू पार्टिसिपेट इन सिरियलायझेशन कॉन्सेप्ट. तो याला काय करेल, तो सोडून देईल आणि बाकीचा डेटा सिरियलाइज करेल आणि तो डेटा काय करेल, तुमच्या फाईलमध्ये राईट करेल. आणि आता मग सॅलरीच्या ठिकाणी काय राईट करेल, तर गाईज तुम्हाला माहिती आहे डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते, नल, तो इट विल गिव्ह नल डेटा टू युअर ओके सॅलरी. क्लिअर आहात गाईज? सॉरी, ते सॅलरीला नल नाही देणार, तुम्हाला झिरो देऊन देईल. ओके, क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके, चेक करूया आपण. बघा तुमच्या फाईल मध्ये ऑलरेडी डेटा राईट केला होता आपण, तर आता रीराईट होईल डेटा. मी फाईल क्लोज करतो अँड मी दोन्ही मेथड कॉल करतोय तुमच्या क्लासची. इकडून आपण एक कमेंट केलं होतं, इकडून पहिलं राईट करूया आणि देन रीड वाला ऑपरेशन होईल. सो हे जे कमेंट केलं होतं त्याला आपण अनकमेंट करूया अँड गाईज आपण ट्राय करू राईट करण्याचा डेटा. ओके, सो रन केलाय, बघा तो ट्रान्झिएंट आहे. मी सॅलरी दिल्यानंतर सुद्धा तुमच्या तो फाईल मध्ये स्टोअर पण नाही होणार, आणि ज्यावेळेस फाईल मधून डेटा रीड करतो, ऑब्विसली ज्यावेळेस रीड करतो त्यावेळेस तो मिळणारच नाहीये, कारण तो स्टोअरच नाही झाला, कारण तो सिरियलाइज नाही केला गेला. ओके, सो त्यावेळेस तुम्हाला सॅलरी मे बी झिरो मिळेल, आणि जर तुमचा स्ट्रिंग टाईप डेटा असेल तर तो तुम्हाला काय होईल गाईज, तुम्हाला नल मिळून जाईल, म्हणजे जसं डिफॉल्ट व्हॅल्यू असतात ना तशा व्हॅल्यू तो काय करेल, स्टोअर करून देईल. ओके, सो चेक करा गाईज, मी प्रॉपर डेटा देतोय 101. ओके, अजय पाटील करतो यावेळेस, जे नेम झालं जेंडर, अगेन मेल, देन एज, ओके एज करतो सपोज 40 इज द एज, मोबाईल नंबर इज व्हॉट सपोज 888855, ईमेल आयडी आता is email, then salary is what, okay suppose 60,000 is the salary. ओके, तो हे डेटा झालेला गाईज, लक्षात घ्या, सेव्ह होईल, सेव्ह झाला एम्प्लॉयचा डेटा. अँड देन गाईज बघा रीडचा कॉल गेला लगेच, आयडी रीड केला, नेम रीड केला, जेंडर रीड केला, एज रीड केला, मोबाईल रीड केला, ईमेल आयडी रीड केला, अँड व्हॉट अबाउट सॅलरी, सॅलरी रीड करताना त्याने रीड तर केली, बट त्याला काय समजलं, 0.0 आहे फाईल मध्ये, तर इट विल रीड दॅट 0.0 नॉट ऍज ए 60,000. क्लिअर आहात गाईज तुम्ही? असं का झालं, कारण आपण काय केलंय, आपल्या ओके एम्प्लॉयचा जो सॅलरी नावाचं फील्ड आहे ते कसं केलंय, ट्रान्झिएंट केलंय. जरी मी त्या डेटा स्टोअर केला तरीही ज्या वेळेस तो डेटा फाईल मध्ये राईट केला जातो, या केसमध्ये लक्षात घ्या, या केसमध्ये फाईल मध्ये त्यावेळेस तो डेटा राईट केला जातो ऍट दॅट टाइम, सॉरी हा रीडचा आहे, हा इकडे राईट केला जातो, त्यावेळेस काय करेल, तो ज्यावेळेस राईट करताना कन्वर्ट करतो स्ट्रीम फॉर्मॅट मध्ये, त्यावेळेस म्हणजे सिरियलाइज केला जातो, त्यावेळेस गाईज लक्षात घ्या की सॅलरीला ओके काय करतो, तो वगळतो, कारण सॅलरी कशी आहे, ओके ट्रान्झिएंट आहे. सो सॅलरी इज नॉट गोइंग टू मेक ऍज अ सिरियलाइज डेटा.
ओके, आणि बाकीचे सगळे डेटा जे आहेत आयडी, नेम, मोबाईल सिरियलाइज केला जाईल, सॅलरीला सोडून दिलं जाईल, आणि जो सिरियलाइज डेटा आहे तोच डेटा राईट केला जाईल, आणि जो डेटा सिरियलाइज नाही आहे त्याला सोडून दिलं जाईल. सो सॅलरी इज नॉट गोइंग टू राईट इन टू युअर व्हॉट फाईल. क्लिअर आहात गाईज? आणि राईट करताना जर सॅलरी फाईल मध्ये राईट केलं गेलेलं नाहीये तर गाईज रीड करताना आपल्याला मिळणार आहे का तो? ऑब्विसली नाहीये. सो रीड करताना तो मिळणार नाहीये. मग डिफॉल्ट काय असेल एम्प्लॉईचा? 0.0. सो तो तुम्हाला डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करत आहे. क्लिअर आहात तुम्ही? व्हॉट इज ट्रान्झिएंट कीवर्ड अँड वेन वी हॅव टू यूज इट, व्हॉट विल हॅपन आफ्टर ट्रान्झिएंट? क्लिअर आहात ट्रान्झिएंट बद्दल गाईज? लक्षात घ्या, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कारण कसं असतं, जनरली आपण या गोष्टी जनरली यूज करत नाहीये. सो त्यासाठी ते तुम्हाला असे क्वेश्चन्स विचारतात, त्याच्यामुळे तुमचा थोडासा कॉन्फिडन्स लूज होण्याचे चान्सेस असतात, कमी होण्याचे चान्सेस असतात. सो जस्ट बिकॉज ऑफ दॅट, आता असं नाही की हा जर आपल्याला माहिती नसेल तर खूप मोठा इफेक्ट होणार आहे, पण फक्त कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी आपल्याला असे क्वेश्चन्स विचारले जातात. क्लिअर आहात तुम्ही? serialization, deserialization, how to write object into file, how to read object from file. सो रीड आणि राईट करताना सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशन होत असतं. ओके, राईट करताना सिरियलायझेशन, रीड करताना डिसिरियलायझेशन होतं. आणि ट्रान्झिएंट कीवर्डचा कसा यूज केला तो? व्हॉट इज ट्रान्झिएंट? ट्रान्झिएंट इज अ मॉडिफायर. ओके, विल गेट यूज विथ युअर व्हेरिएबल, क्लास लेवल व्हेरिएबल सोबत त्याला यूज करू शकता, आणि ज्या व्हेरिएबल सोबत आपण ट्रान्झिएंट यूज केलाय तो सिरियलायझेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही, तो डेटा सिरियलाइज होत नसतो. सो ओके, एक्सक्लूड करू शकतो, तो डेटा एक्सक्लूड केलं जातं असं म्हणू शकता तुम्ही. क्लिअर गाईज? कुणाला काही डाऊट आजच्या क्लासमध्ये? एनीवन, एनी डाऊट? ओके फाईन, ठीक आहे. ओके गुड गाईज, नो इश्यू. ओके, सो गाईज आपल्याकडे फाईल हँडलिंग कम्प्लीट झालेलं आहे. सो तुम्ही इंटरनेटवरती थोडंसं ट्राय करू शकता की फाईल हँडलिंग वरती कुठले कुठले क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात. ते क्वेश्चन्स काढायचे गाईज तुम्हाला, आणि तुम्हाला लगेचच ते सॉल्व्ह करायचे. ओके, मे बी प्रोग्राम असतील ते, मे बी थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील. सो वी हॅव टू स्टडी दॅट गाईज क्वेश्चन्स. क्लिअर? ओके ठीक आहे. आणि कुठले कुठले क्वेश्चन्स तुम्हाला मिळतात ते तुम्हाला काय करायचे, लिस्ट डाऊन करायचे सगळ्यांना, आणि मला पाठवायचे की मला इंटरनेटवरती, ओके, एकाच साईट वरती नाही मल्टिपल साईट्स वरती थोडंसं ट्राय करा की हा प्रोग्राम मिळाला, तो प्रोग्राम मिळाला, मी ह्याला सॉल्व्ह केलं. तर तुम्हाला तुमचं जे स्टेटस रिपोर्ट असतं रोजचं, ओके, तर ते सांगायचं. जसं आता आपण फाईल हँडलिंग कम्प्लीट केलं, सो कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, तर त्याचे जे काही रिलेटेड क्वेश्चन्स आहेत आजपर्यंत जिकडे जिकडे कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले गेलेत ते सगळे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी प्रिपेअर करायचे. म्हणजे आपण ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला 99% क्वेश्चन्स माहिती असणार आहेत. सो क्वेश्चन्स माहिती असतील तर ऑब्विसली वी नो हाऊ टू आन्सर दॅट क्वेश्चन्स. क्लिअर आहात गाईज? सो हा सिम्पल फंड आहे. तुम्ही जर चॅप्टर वाईज गेलात की हा चॅप्टर झाला, या चॅप्टरवरती या पर्टिक्युलर कॉन्सेप्टवरती कुठले कुठले क्वेश्चन्स इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात ते जर आपल्याला येत असतील तर ऑब्विसली गाईज आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये क्रॅक करायला काहीच वेळ लागणार नाही. क्लिअर आहात तुम्ही? सो सेम वेने तुम्हाला काय करायचं, एक्सेप्शन हँडलिंग बद्दल तुम्हाला सेम करायचंय. व्हॉट आर द इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, इंटरव्ह्यू प्रोग्राम्स फॉर एक्सेप्शन हँडलिंग, ओके, अँड फॉर युअर फाईल हँडलिंग. तुम्ही दोन्ही याचे काय करा, आज लिस्ट डाऊन करा. ओके, एक्सेप्शन हँडलिंगचे आणि फाईल हँडलिंगचे एवढे एवढे क्वेश्चन्स तुम्हाला मिळालेले आहेत, मला व्हॉट्सअप करा. सो विल डिस्कस इट. ओके, क्लिअर? ओके ओके फाईन, ठीक आहे. आज आपण इकडेच थांबू. उद्या आपण काय करणार आहोत गाईज, उद्या सगळ्याला अवेलेबल राहायचंय. ओके, कारण आपण थ्रेडिंग स्टार्ट करणार आहोत उद्या. सो मल्टी थ्रेडिंग इज अ इम्पॉर्टंट टॉपिक अगेन इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनी. ओके, सो आपण उद्याला तो स्टार्ट करणार आहोत. सो ओके गाईज, क्लिअर आहात तुम्ही सगळे, राईट? ओके गाईज, थँक्यू व्हेरी मच. ओके, सी यू टुमॉरो. बाय, हॅव अ नाईस डे.